नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे शाश्वतच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण इथं भेटत आहोत एका खास रिझनमुळं. स्टाफ सिलेक्शन कमिशनची सिलेक्शन पोस्ट ही ॲड आलेली आहे. आता ही 14वी ॲड आहे. सिलेक्शन पोस्ट 14 आहे. बरोबर आहे. 2026 ची रिक्रुटमेंट आहे. थोडीशी ऑड असते ही ॲड. का बरं? की CGL, SSC, CHSL किंवा MTS, GD हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. बरोबर आहे. पण ही त्यांच्यापेक्षाही थोडीशी ॲडव्हान्स ॲड असते. म्हणजे इथं रिक्रुटमेंट होणं शक्य आहे. कारण काय? परीक्षा सोपी आहे. परीक्षा 3 लेव्हलमध्ये आहे. परीक्षेसाठी एकच पेपर होतो. त्याच्यानंतर मेडिकल आणि DV डायरेक्ट आहे. ओके. आणि प्रत्येकाच्यासाठी प्रत्येक स्पेसिफाईड क्वालिफिकेशन असलेली काय परीक्षा आहे. म्हणजे पर्सेंटेज ऑफ सिलेक्शन इथं वाढतं. आता याच्यामध्ये ना एक नवीन ट्विस्ट आणला SSCने. आतापर्यंत SSC मध्ये जे काय ट्विस्ट होत, आतापर्यंत SSC ची एक्झाम फक्त आपण काय म्हणायचो, उत्तर भारतीयांसाठी थोडीशी स्पेसिफिक आहे. बरोबर आहे, चांगलं आहे. कारण की त्यांचं मॅथ अँड रिझनिंगची प्रिपरेशन तिथं चांगली होते. आता यालाच थोडंसं काय केलंय आयोगाने, स्टाफ सिलेक्शन कमिशनने काय केलंय, वेगळ्या रूपात इंट्रोड्यूस केलंय. म्हणजे याच्याने काय होईल, महाराष्ट्रातला तसंच खालचे सगळे राज्य याच्यामध्ये काय होतील, इन्व्हॉल्व होतील आणि त्यांचं पण पर्सेंटेज वाढेल. असा मोठा चेंज याच्यामध्ये केलेला आहे. आता काय पहिल्यांदा ही सिलेक्शन प्रोसेस काय, हे काय आहे ऍड, बरोबर आहे, फेज काय आहे, बरोबर आहे, सिलेक्शन स्टाफ सिलेक्शन पोस्ट फेज 14 काय आहे, बरोबर आहे, फेज 14 ची सिलेक्शन पोस्टची ऍड काय आहे, हे सगळं आपण काय करूया, समजून घेऊया. चला एकदा बघूया काय आहे सिलेक्शन पोस्ट 14. बरोबर आहे. काय अधिसूचना जाहीर केली आहे. काय असतं रे बेसिकली याच्यामध्ये, हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळ्या पोस्टसाठीची एकत्रित ऍड असते. म्हणजे SSC CGL जर बघितलं तर तुम्ही 36 पोस्टसाठी ही SSC CGL ची ऍड असते. CHSL 5 ते 7 पोस्टसाठीची असते. पोस्ट बोलतो बरं का मी, वॅकन्सीज नाही. बरोबर आहे, वॅकन्सीज नाही, पोस्ट म्हणतोय. ही 36 पोस्टसाठी मॅक्सिमम, प्लस मायनस कधी कधी प्लस मायनस होतात. CGL साठी, CHSL साठी, CPO साठी अशा वेगवेगळ्या पोस्टसाठीच्या ऍड निघतात. त्याच्यामध्ये वॅकन्सीज पोस्ट फार कमी असतात. ही सगळ्यात मोठी SSC मधली सगळ्यात मोठी किती, 382 वेगवेगळ्या पदांकरता, 382 वेगवेगळ्या पदांकरता. ऐकलंय कधी? 382 व्हेरियस पोस्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे पोस्ट म्हणजे काय रे, जस्ट लाईक MTS मधले काही पोस्ट आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर रिसर्चर, असिस्टंट, सायंटिस्ट असे वेगवेगळे क्वालिफिकेशन नुसार वेगवेगळ्या पोस्ट. गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या पोस्ट 382 पोस्ट. बरोबर. आणि जागा किती, तर 3003 या इनिशियल जागा आहेत. आणि आतापर्यंतचा स्टाफ सिलेक्शनचा रेकॉर्ड आहे, ज्या जागा सांगतं त्याच्यापेक्षा जागा वाढूनच असतात. बरोबर. आत्ताचा इनिशियल स्टेजला 3003 जागा आहेत. या वाढून किती होतील माहित नाही. म्हणजे 1-1.5 वाढायची शक्यता आहे. मॅक्सिमम पण वाढू शकतात. बरोबर आहे. कधी कधी असं होतं 10-10 हजारांनी जागा वाढतात स्टाफ सिलेक्शनला. तर फॉर्म भरायला हरकत आहे का? फॉर्म भरायला हरकत नाहीये. आता का बरं सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे? 10वी लेवलवर पण भरता येतो, 12वी लेवलवर पण भरता येतो आणि ग्रॅज्युएशन लेवलवर पण भरता येतो. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या कॅटेगरीमध्ये बसाल तिथं सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब घेण्याची एक सुवर्ण संधी म्हणता येईल याला. बरोबर आहे. ही केंद्र शासनाची विविध मंत्रालय आणि विभागांसाठीची भरती आहे. या भरतीमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वेगवेगळ्या पोस्ट, डिफेन्सच्या, बरोबर आहे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय सेंट्रल वालं बरं का. त्यानंतर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, आता सर्वे सुरू होईल, त्याच्यासाठीच्या पण पोस्ट आहेत. पर्यावरण मंत्रालय, खान मंत्रालय, तसेच अनेक केंद्रीय विभाग. वेगवेगळ्या केंद्रीय विभागात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इथं काम करण्याची संधी आहे. आणि कुठल्या, सेंट्रलच्या. बरोबर आहे. सेंट्रल बद्दल खूप काही गोष्टी आहेत. सुखाचा जॉब म्हणतो ना ज्याला आपण, सुखाचा जॉब, तो असतो सेंट्रलचा जॉब. बरोबर. म्हणजे बघा रे, एकूण पदसंख्या किती आहे, पदसंख्या सांगतोय. बरोबर आहे. किती आहे पदसंख्या, तर 3003 आहे. या प्लस होऊन याच्यामध्ये काही ऍडिशन होऊन या प्लस आय थिंक सो, माझ्या एका कॅल्क्युलेशन नुसार 1000 पद तरी याच्यात वाढण्याची शक्यता आहे. हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. 1000 पद तरी वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यात सुद्धाही प्लस होऊ शकतात. बरोबर आहे. आता पे लेवल, आता 1 ते 7 याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. 10वीच्या पोस्ट आहेत, 12वीच्या पोस्ट आहेत. 10वी म्हणजे 10th लेवल, ग्रॅज्युएशन लेवल आणि
10th लेवल, 12th लेवल आणि ग्रॅज्युएशन लेवल या सगळ्या पोस्ट आहेत. म्हणजे त्यांचे पे स्केल पण त्या पद्धतीने असेल. पे स्केल किती आहे? 1 to 7. आता पे स्केल नुसार 18,000 म्हणजे 1 पासून जर सुरुवात केलं पे लेवल, 1 पासून जर केलं लेवल पासून सुरुवात केलं तर 18,000 ते मॅक्सिमम हे बेसिक पे माहितीये का? 1,42,000 हे बेसिक पे. याच्यामध्ये HRDA सगळे ऍड होऊन वेगळं वेगळं पेमेंट आहे. 18,000 म्हणजे 18,000 पेमेंट आहे का? नाही. येताना हाताना बेसिक सॅलरी जर याचं एवढं पकडलं 18,000 तर येताना हातात कमीत कमी 30-32 हजारापर्यंत येतं. बरोबर. नोकरीचे ठिकाण पूर्ण भारतात कुठेही लागू शकते. जर तुम्ही रिजन वाईज केलं, 9 रिजन आहेत SSCचे. 9 रिजन पैकी ज्या रिजन मध्ये तुम्ही पोस्ट केलंय, बरोबर आहे, त्या रिजन मध्ये तुम्हाला नोकरी भेटेल. कुठेही भेटू शकते तुमच्या रिजन नुसार. ओके. अर्ज सुरू होण्याची तारीख किती आहे? 13 एप्रिल आहे. 13 एप्रिलला अर्ज सुरू झाले. 4 मेला अर्ज शेवट भरता येतील. ऑनलाईन प्रोसेस करायची. कसं भरायचं आहे, काय भरायचं आहे सगळं सांगतो. बरोबर आहे. चला नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. पोस्ट आणि पात्रता. आता या जे पोस्ट सांगितल्यात, बरोबर आहे, ते इसेन्शियल कुठल्या डिपार्टमेंट मधून सांगितलेल्या नाहीयेत मी. बरोबर आहे. ह्या डिपार्टमेंट कुठले ते सांगितले नाहीत. त्या पोस्ट आहेत फक्त. बरोबर. त्याच्यासोबत त्या पोस्ट किती आहेत, काय आहेत याचं पण नाही. यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर अनेक्स 3 मध्ये त्याच्यामध्ये सगळे काही गोष्टी दिलेल्या आहेत. बघा रे, पहिल्या 10वी लेवलच्या पोस्ट पण त्याच पद्धती. मल्टीटास्किंग स्टाफ, ऑफिस अटेंडंट, प्यून, लॅबोरेटरी अटेंडंट, फील्ड अटेंडंट आणि क्लीनर, हेल्पर या टाईपच्या पोस्ट आहेत. 10वी बेसवरच्या. म्हणजे पे लेवल काय असणार आहे? 1-2 असणार आहे. बरोबर. 10वी उत्तीर्ण पाहिजे. फक्त 10th क्लिअर पाहिजे त्याची. बरोबर. फिजिकल वर्क, फील्ड वर्क आवश्यक आहे. बेसिक अनुभव कधी कधी लागतो कुठल्या कुठल्या पोस्टला किंवा नाही पण लागत. असं पण आहे. दोन्ही पण त्याच्यामध्ये तुम्हाला बघावं लागेल. आपण ज्या पोस्टला अप्लिकेबल आहोत त्या पोस्टसाठी आपल्याला काय करावं लागेल ते बघावं लागेल. ओके. तो कॉन्सेप्ट थोडंसं समजून घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला ऍड व्यवस्थित वाचावी लागेल. आता 12th लेवलच्या जर बघितल्या, हायर सेकंडरी म्हणजे 12th लेवल 10वी 12वी पास. बरोबर आहे. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत? प्रमुख पोस्ट लोअर डिव्हिजनल क्लार्क, बरोबर, LDC, डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, स्टोअर कीपर, लायब्ररी क्लर्क. पोस्ट बघितल्यानंतर कळून येतं काय क्वालिफिकेशन असणार आहे. पोस्ट व्यवस्थित सुंदर पोस्ट आहेत. पे लेवल 3, 4, 5. बरोबर आहे. पे लेवल 3, 4, 5च्या मध्ये असू शकतं. बरोबर. किमान 12वी उत्तीर्ण. काही पोस्टसाठी टायपिंग स्पीड, आता क्लरिकल पोस्टचं टायपिंग स्पीडची परीक्षा होऊ शकते. तुमचं जर टायपिंग झालेलं असेल तर ते सर्टिफिकेट लागत नाही. सेंट्रलच्या याला तिथं टायपिंगची वेगळी परीक्षा होते, स्किल टेस्ट होते तुमची. आणि कम्प्युटर नॉलेज आवश्यक असेल तर कम्प्युटरची सुद्धा वेगळी परीक्षा होईल तुमची. बरोबर. स्किल टेस्टमध्ये कम्प्युटरसाठी पण वेगळं होईल. हे 12वी लेवलसाठी. आता ग्रॅज्युएशन लेवलसाठीच्या पोस्ट बघा. जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि स्पेसिफिक असेल, म्हणजे BSc बॉटनी आहे, BSc जिओलॉजी आहे, बरोबर आहे, जिओलॉजी आहे, अशा लोकांसाठी खूप मस्त सुंदर ऍड आहे. BSc केमिस्ट्री आहे, MSc केमिस्ट्री आहे, MSc फिजिक्स आहे, अशा लोकांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब कुठे आहेत तर या पोस्टमध्ये. बघा, असिस्टंट व्हेरियस मिनिस्ट्रीमध्ये, ऑडिटर, अकाउंटंट, CA वाले किंवा कॉमर्स वाले त्यांच्यासाठी स्पेसिफिक क्वालिफिकेशन वाल्या ऍड आहेत या. इन्स्पेक्टर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, सायंटिफिक असिस्टंट MSc BSc, बरोबर आहे. त्यानंतर रिसर्च असिस्टंट त्याच टाईपमध्ये, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. जेईच्या वेगळ्या वॅकन्सी निघतात SSC थ्रू, याच्या थ्रू मध्ये पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुमच्या वॅकन्सी आहेत. बरोबर. सिनियर टेक्निकल असिस्टंट, लॅबोरेटरी असिस्टंट ग्रॅज्युएट लेवल आणि इन्व्हेस्टिगेटर अशा वेगवेगळ्या पोस्ट याच्यातून भरल्या जातात. डिपार्टमेंट वेगवेगळे असू शकतात. बरोबर आहे. पात्रता एनी ग्रॅज्युएट आणि स्पेसिफिक स्ट्रीम साठी पण आहेत, त्यासाठी वेगवेगळे असेल. सायंटिफिक असिस्टंट साठी BSc फिजिक्स केमिस्ट्री ETC, बरोबर आहे. ज्युनियर इंजिनियर साठी डिप्लोमा BTech इंजिनिअरिंग कुठले पण असेल तर. रिसर्च असिस्टंट ग्रॅज्युएशन प्लस सब्जेक्ट नॉलेज. ज्या रिसर्च असिस्टंट म्हणून ज्या गोष्टीसाठी, आता बायोलॉजिकल रिसर्च असिस्टंट म्हणून तुम्ही जाणार आहात तर मग बायोलॉजीसाठी स्पेसिफिक सब्जेक्ट नॉलेज पाहिजे. स्टॅटिस्टिकल पोस्ट, मॅथ स्टॅटिस्टिक बॅकग्राऊंड वाले, MSc स्टॅटिस्टिक, MSc BSc स्टॅटिस्टिक असे असणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे. सुंदर आहे. बरोबर आहे. सुंदर पोस्ट आहेत. सगळ्या गोष्टी खूप खूप लागण्यासारख्या आहेत आणि व्यवस्थित आहेत. आणि अवघड आहे का रे? नाही. आता बघूया आणखी काय काय याच्यामध्ये भेटेल. अत्यंत महत्वाचं काय, नोटिफिकेशन नुसार प्रत्येक पोस्ट असे इसेन्शियल क्वालिफिकेशन अनेक्स 3 मध्ये दिलेली आहे. नोटिफिकेशन मध्ये अनेक्स 3 आहे. 382 पोस्टसाठी कुठल्या कुठल्या पोस्टसाठी तुम्ही ऍप्लिकेबल आहात हे तुम्हाला शोधायचं आहे. कारण की इथं सांगणं ते शक्यच नाहीये.
ओके, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डायरेक्ट साईटवर जर गेलात, तुमचे क्वालिफिकेशन टाकलं, तुमचं रजिस्ट्रेशन केलं, तर तुम्ही कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आहात हे तुम्हाला तिथं कळून येईल. बरोबर आहे. ते तुला थोडंसं तुम्हाला त्याच्यावर रिसर्च करावा लागेल. पात्रता पोस्टनुसार बदलते. काही पोस्टमध्ये एक्सपिरियन्स आवश्यक असेल, बरोबर आहे, काही पोस्टमध्ये नसेल. सब्जेक्ट स्पेसिफिक सब्जेक्ट आवश्यक असेल, म्हणजे रिसर्च असिस्टंटसाठी जसं सांगितलं आपण, आणि स्किल टेस्ट टायपिंग सुद्धा काही पोस्टसाठी आवश्यक असेल. बरोबर आहे. त्यानुसार तुम्हाला काय करायचं, कॅटेगराईज करायचं. जर तुमच्यात या क्वालिफिकेशन असतील तर कॉम्पिटिशन कमी होण्याचे चान्सेस आहेत. बघा रे, कॉम्पिटिशन तिथं कमी होतील. बरोबर आहे. म्हणजे तुमचं जर स्किल टेस्ट आहे, टायपिंग झालेलं आहे, कम्प्युटर नॉलेज आहे, किंवा स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये किती लोकांना तुमच्या, आता उदाहरणासाठी घेऊया स्टॅटिस्टिक वाले, बरोबर आहे, बीएससी स्टॅटिस्टिक, एमएससी स्टॅटिस्टिक वाले, यांच्यातले किती लोकांना या पोस्ट बद्दल माहिती असेल, म्हणजे तिथं कार्यक्रम काय होतो, कॉम्पिटिशन कमी व्हायचा होतो. बरोबर. मग थोडंसं आपण व्यवस्थित वाईजली जर प्रिपरेशन केलं तर यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये ज्या कनेक्टेड डिपार्टमेंट असेल तिथं आपल्याला जॉब लागायची संधी आहे. ओके, चला. नंतर आता एज लिमिट काही पोस्टसाठी 18 ते 25 आहे, त्याला आपण सेक्युरिटीच्या पोस्ट म्हणतो. बरोबर. सेक्युरिटी म्हणजे जस्ट लाईक सीएपीएफ वगैरे 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 असल्या सेक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये, सेक्युरिटी डिपार्टमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेक्युरिटी डिपार्टमेंट. ओके, त्यांच्यामध्ये जर असेल तर 18 ते 25, क्लरिकल साठी जर असेल तर 18 ते 27. ओके, तर रिसर्च वगैरे असेल तर 18 ते 30 किंवा 18 ते 35 अशा टाईपमध्ये आपण काय म्हणतो याला कन्सिडर करतोय. त्या पोस्टनुसार तिथे एनेक्स 3 मध्ये ते पण दिलेले एज क्रायटेरिया किती आहे, बरोबर, ते आपल्याला भरायचं आहे. आता एज रिलॅक्सेशन एससी एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, बाकीच्यांचं तुम्हाला माहिती आहे. या ऍज पर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येतील. महत्वाचे मुद्दे काय आहेत, 5 वर्ष आणि 3 वर्ष, बरोबर, सगळे जनरली विचार केला तर. आता व्हॉट इज द सॅलरी फॉर एसएससी सिलेक्शन पोस्ट 14 फॉर 2026. बघा, पे लेवल 1 ला 18,000 ते 56,000 पर्यंत, मेडिकल अटेंडंट वगैरे वगैरे. पे लेवल सेकंड 19,000 ते 63,000. 4 ला, बरोबर आहे, किती, 25,000 ते 81,000. आणि 5 ला हे 29,000 ते 92,000. आणि 7 पर्यंत बघितलं तर 44,000 ते 1,42,000. या पद्धतीनं तुम्हाला इथे नर्सिंग ऑफिसर, रिसर्च असिस्टंट यासाठी आपल्याला पे लेवल नुसार सॅलरी असेल. ज्या ग्रॅज्युएशन लेवल, 12th लेवल आणि 10th लेवल त्या पद्धतीनं पे लेवल असते, त्या पद्धतीनंच आपली सॅलरी असेल. मी जेव्हा म्हणतो ना ही बेसिक सॅलरी आहे, बरोबर, ही बेसिक सॅलरी आहे, इथपासून ते इथपर्यंत 92,000 भेटणार आहे का नाही भेटणार आहे, 29,000 भेटणार आहे का नाही भेटणार, यांच्या मध्ये असेल. म्हणजे याची बेसिक 5 लेवलचं जर बेसिक समजलं तर 60 ते 70,000च्या आसपास. म्हणजे आता 60 ते 70,000 कावर म्हणतोय तुम्हाला इन हँड सॅलरी, कारण की हे स्टेट वाईज आणि सिटी वाईज, सॉरी स्टेट वाईज नाही, सिटी वाईज काय होतं, याला व्हॅरी होतं. एक्स सिटी, वाय सिटी, झेड सिटी, मेट्रोपॉलिटन सिटी, अर्बन सिटी, असं काहीतरी वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये त्यांचे पे स्केल असतो. म्हणजे मुंबईसाठी वेगळी सॅलरी असेल, पुण्यासाठी वेगळी असेल, आणि जर बघायला गेलं तर संभाजीनगरसाठी वेगळी असेल. बरोबर आहे, या टाईपमध्ये. नांदेड वगैरे साठी वेगळी असेल, अशा टाईपमध्ये. तिथं पण ऑफिस आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही ऑफिस असेल, रिसर्च सेंटर असतील, थोडे असतील, तर तिथं पण जॉब वॅकन्सी भेटू शकते. ओके, सगळ्या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. आता याच्या व्यतिरिक्त काय काय फायदे आहेत याच्यामध्ये, एनपीएस नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे, याला लागू असते या सगळ्या पोस्टसाठी. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितेसाठी ही योजना आहे. बरं, कर्मचारी सरकार दोघे योगदान देतात, निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळतं, पेन्शन तुम्हाला नियमित आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय मेडिकल बेनिफिट्स पण तुम्हाला आहेत. एलटीसी लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, म्हणजे सुट्टीमध्ये प्रवास तुम्हाला गव्हर्नमेंट कडून होतो, तुम्हाला सुट्टी पण दिली जाते, प्रवासासाठी काय दिलं जाते, पैसे सुद्धा दिले जातात. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन म्हणजे हे फॅसिलिटी एक्स्ट्रावाल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचं. अनलिव्ह एनकॅशमेंट, तुम्ही जर लिव्ह घेतल्या नाही, तुमच्या आहेत लिव्ह दिलेल्या आणि लिव्ह घेतल्या नाहीत तर त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला पर डे नुसार भेटून जातात. इतर सरकारी सुविधा जस्ट लाईक हाऊस रेंट भेटतो, डिअरनेस, HR, DA, बरोबर आहे, त्यानंतर TA, असं सगळं. त्यात सगळ्यात महत्वाचं जॉब सिक्युरिटी आहे, प्रमोशन ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि वर्क लाईफ बॅलन्स आहे. कारण की 5 दिवसाचा आठवडा आहे, मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे ऑफ असतो. बरोबर आहे. तर याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्ही थोडंसं तर 365 दिवसामधले, बरोबर, 365 दिवसामधले 52 संडे आहेत आणि 52 सॅटर्डे आहेत. बरोबर आहे. 102 दिवस, 104 दिवस तर सुट्ट्याच आहेत. म्हणजे जर कॅल्क्युलेशन महिन्यात जर केलं 3 चोक 104 दिवस, 3 त्रिक 90, बरोबर, आणि 3.5 महिने तर सुट्ट्याच आहेत.
बरोबर. 3.5 महिने तर सुट्ट्याच आहेत. सॅलरी घेणारे 12.5 महिने पूर्ण 12 महिन्याचे 3.5 महिने सुट्ट्याच आहेत. ओके. आता याच्यामध्ये आपण लीव्हज वगैरे लावल्याच नाहीयेत अजून. बरोबर आहे. लीव्हज, पेड लीव्हज, याच्या मेडिकल लीव्हज असून बाकीच्या लावल्याच नाहीयेत. तसं जर म्हणलं तर 5-6 महिन्यापर्यंत जातं. 5 महिन्यापर्यंत जातं कॅल्क्युलेशन. बरोबर आहे. तर जॉब करायचा 5 महिने, सुट्ट्या आहेत 5 महिने आणि जॉब करायचा 7 महिने. म्हणून याला वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो. आणि टायमिंग सेम असतो. गव्हर्नमेंट टायमिंग असतो. 10ला लोक इन होतात, 5ला लोक बाहेर जातात. बरोबर आहे. 10ला इन, 5ला बाहेर, 5 किंवा 6ला ज्याच्या टायमिंगनुसार असेल. बरोबर. त्याच्यानंतर काय व्हायला ऑफिसमध्ये आपल्याला काही घेणं देणं नसतं. हे गव्हर्नमेंटचा रूल असतो. बरोबर आहे. वर्क लाईफ बॅलन्स तुमचं व्यवस्थित होतं. मग त्याच्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या. गव्हर्नमेंट जॉब कावर करायचा असतो, सेंट्रलचा असो स्टेटचा असो, वर्क लाईफ बॅलन्स आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या परिवाराकडे पण लक्ष देता येतं आणि समाजामध्ये पण तुमचं मानमर्तब राहतो. यासाठी करायचा असतो. बरोबर आहे. आता सगळे आपण पर्क्स अँड बेनिफिट्स बघितले, त्यासाठी मेहनत पण करावी लागेल ना. आता इथे ट्विस्ट आहे. आतापर्यंत काय होतं माहितीये का, हे सगळ्याच एसएससीच्या परीक्षेचं सीबीटी 1 त्याला म्हणतो कम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्याला टियर 1 पण म्हणता येतात. म्हणजे एसएससीच्या लँग्वेजमध्ये टियर 1 म्हणतो आपण. बरोबर आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन सीबीई. आता याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये 9 एक्झाम एसएससी घेते वेगवेगळ्या. बरोबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीजीएल आहे, सीएचएसएल आहे, सीपीओ आहे, एसटी, बाकीच्या खूप आहेत. बरोबर आहे. 9 एक्झाम आहे. त्याच्यामध्ये हे पण आहे, सिलेक्शन पोस्ट पण आहे. बरोबर आहे. सगळ्यांमध्ये एकच पॅटर्न आहे. हा एकच पॅटर्न आहे. काय? पहिलं जनरल इंटेलिजन्स, म्हणजे आपण त्याला आपल्या याच्यामध्ये काय म्हणतो, बुद्धिमत्ता चाचणी. बरोबर आहे. 25 क्वेश्चन्स असतात. बरोबर. आणि मार्क किती आहे त्याला? 50. म्हणजे एका क्वेश्चनला किती आहेत? 2 मार्क आहेत. बरोबर. एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत. तसं जनरल अवेअरनेस आपण त्याला जीएस म्हणतो. बरोबर आहे. हे किती आहे? 2. 25 क्वेश्चन, 2 मार्काला 1 क्वेश्चन, म्हणजे किती? 50. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आपण त्याला गणित म्हणतो. बरोबर आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड गणित इंटू 2 करायचं. 25 क्वेश्चन आहेत, 50 मार्क. आणि इंग्लिश, बरोबर आहे, सगळ्यांचा आवडतीचा सब्जेक्ट कुठला? इंग्लिश. इंटू 2 केलं किती? 50 मार्क. म्हणजे 200 मार्काची परीक्षा आहे. 200 मार्काची परीक्षा आहे पूर्ण. आणि टाइम किती देतो माहितीये का? 60 मिनिटाचा. 60 मिनिटाचा टायमिंग आहे. किती? 60 मिनिट्सचा टायमिंग आहे सगळा. आता याचा ट्विस्ट यावर्षी काय आणला आयोगाने? आपल्या फायद्याचा, सगळ्यात जास्त फायद्याचा ट्विस्ट. का बरं? नॉर्थ कडची लोक, बरोबर आहे, म्हणजे नॉर्थ इंडियाची लोक, 2 गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःची प्रोफिशियन्सी स्टाफ सिलेक्शनसाठी काय केली होती? आणली होती. कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी? रिझनिंगसाठी आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडसाठी. याच्यामध्ये ते फुल राडा हे करायचे. बरोबर आहे. म्हणजे फुल मार्क घेण्याचा प्रयत्न करायचे. आता यांनी काय केलं माहितीये का? आणि कॉन्सेप्ट कसा होता? 60 मिनिटाचं कॅल्क्युलेशन कसं होतं? जनरल इंटेलिजन्स 5 ते 8 मिनिटं, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20 ते 25 मिनिटं. बरोबर आहे. जनरल अवेअरनेस 5 ते 7 मिनिटं, इंग्लिश 5 ते 8 मिनिटं. या पद्धतीने हा पेपर हे कंप्लीट करत होते. बरोबर आहे. या पद्धतीने कंप्लीट करत होते. म्हणजे मॅथमॅटिक्सला जास्त वेळ द्यायचा, बाकीच्याचा वेळ काढून मॅथमॅटिक्स मध्ये टाकायचा आणि तिथं मोठे मार्क घ्यायचे आणि लीड घ्यायची सगळ्या याच्यामध्ये. आता आयोगाने एक खेळ खेळला इथे. बरोबर आहे. इथं ट्विस्ट आणला. काय केलं? प्रत्येकाला सेक्शनल कट ऑफ लावलं. 15 मिनिट, 15 मिनिट, 15 मिनिट आणि 15 मिनिट. जर तुम्ही कंबाईन करत असाल, जर तुम्ही सरळ सेवा करत असाल, जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल ज्याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग आहे आणि इंग्लिश आहे, तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म नक्की भरा. बरोबर आहे. नक्की भरा. कारण की याच्यासारखी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आता नाहीये. कारण काय? आता जेव्हा हे सिलेक्शन झालं, ह्या गोष्टी झाल्यात, तेव्हा जी आपली कॉम्पिटिशन होतं महाराष्ट्रीयन पोरांसाठी, सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन, मी सिरियसली बोलतोय, सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन काय होतं? नॉर्थ साईडची पोरं. बरोबर आहे. ते इथं जो टाइम लावत होते 20-25 मिनिटाचा, त्यांचे आता मार्क इथं जाणार आहेत. त्यांची त्या पद्धतीनं टॅक्टिक झालेली आहे. पण आता आपल्याला इथे काय प्लस पॉइंट आहे? बरोबर आहे. काय प्लस पॉइंट आहे? आपलं इंग्लिश लँग्वेज बाकीच्यांपेक्षा बेटर आहे. जसं जसं आपण काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत येत जातो, तोपर्यंत इंग्लिश सुधरत जाते. आपल्यापेक्षाही साऊथच्या लोकांची इंग्लिश प्रॉपर आहे. हे मान्य कराल तुम्ही? बरोबर आहे. तर त्यांच्यापेक्षा आपली प्रॉपर आहे ना, नॉर्थ पेक्षा आपली प्रॉपर आहे ना, आपण मिडलला आहे. बरोबर आहे. नॉर्थ पेक्षा आपली प्रॉपर आहे. मग आपल्याला इथं गोल्डन चान्स आहे. आपलं जीएस पण प्रॉपर आहे. बरोबर आहे. आपलं जीएस, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर तुमचं जीएस पक्क आहे.
तुम्ही जेवढं इथं कंबाईन साठी एमपीएससी साठी करताय तेवढं जर करत असाल तर तुमचं जीएस पक्क आहे ऑलरेडी. इंग्लिश तुमचं पक्क आहे. बरोबर आहे. इंग्लिश बाकीच्यांपेक्षा खूप पक्क आहे. तुम्हाला रिझनिंगचं काही टेन्शन नाहीये. बरोबर आहे. आपण रिझनिंग मध्ये पण काही टेन्शन नाहीये आपल्याला. मॅथ मध्ये टेन्शन होतं ते टाइमिंग कट ऑफ मध्ये आपण आता प्लस झालो आहेत. म्हणजे आपली सिलेक्शनचे चान्सेस काय झाली आहेत महाराष्ट्रीयन पोरांची वाढलेली आहेत. मी क्लिअर सांगतोय. महाराष्ट्रीयन पोरांची सिलेक्शन चान्सेस इथं वाढलेली आहेत. मग हे थोडासा विचार करण्यासारखं आहे. आता पगडा जो आहे उत्तर भारतीयांचा पगडा जो एसएससी वर होता तो आता या डिसिजननी काय होण्याचे चान्सेस आहेत जर आपण इनिशिएटिव्ह घेतला तर. या इनिशिएटिव्हनी आपण महाराष्ट्रीयन मुलं या याच्यात पण आपला काय ते उमटू शकतो, आपला ठसा उमटू शकतो. बरोबर आहे. हा कॉन्सेप्ट इथं आहे. आता परीक्षा काय रे एवढीच आहे का? हो एवढीच परीक्षा आहे. याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये. आणि सिंपलच आत्ता जरी तुम्ही या पेपरचा काढून बघितला महाराष्ट्रीयन कुठलाही पोरगा जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास 6 महिन्यापासून करतोय त्यांनी हा पेपर कुठलाही प्रिव्हियस इयर पेपर काढून बघा. तुम्ही जर 200 मार्कापैकी तुम्हाला मिनिमम 70 मार्क येतात. मिनिमम 70 मार्क येतात तुम्हाला काही न करता. बरोबर. अभ्यास करू नका स्टाफ सिलेक्शनचा आत्ता तरी आणि पेपर सोडवायला घ्या तर तुम्हाला 70 मार्क येतील. जायचं कितीपर्यंत आहे कट ऑफ कितीपर्यंत द्यायचा आहे तुम्हाला ते विचार करायचा. आता कट ऑफ किती लागतो 120 130. थोडंसंच पुढे जायचंय. थोडंसंच पुढे जायचंय. काही न करताय 50 60 70च्या आसपास आहेत तुम्ही. बरोबर. कारण की तुमचं स्पर्धा परीक्षेमध्ये या इथलं महाराष्ट्रामध्ये टीचर्स ज्या पद्धतीने शिकवतात स्पर्धा परीक्षेचे बरोबर त्यामध्ये तुम्ही 70 मार्क तर इझिली घेऊन येत आहेत. मग प्रश्न राहतो फक्त आणि फक्त पुढच्या काही मार्कांचा. तर आपण याला तयार करायला पाहिजे आता. बरोबर आहे. इंग्लिश महाराष्ट्रात इंग्लिशचे टीचर फार सुंदर आहेत. फार मस्त आहेत. मी एका टीचरचं शाश्वत मध्ये काम करतोय म्हणून तसं नाहीये. सगळीच टीचर खूप चांगले आहेत. आपलं इंग्लिश त्यांच्यामुळे स्पर्धा परीक्षेचं इंग्लिश त्यांच्यामुळे खूप सुंदर झालेलं आहे. बरोबर आहे. आणि ते सेंट्रल लेवलपेक्षा खूप हार्ड आपल्या इथं शिकवतात. म्हणजे वरच्या लेवलचं शिकवतात. तुम्ही कुठला कोणाकडून शिकला असाल हे कन्सर्नच नाहीये. तुमचं इंग्लिश बाकीच्या नॉर्थच्या मुलांपेक्षा चांगलं झालेलं आहे. त्यांना कॉम्पिटिशन देण्यासारखं झालेलं आहे. जीएसचं तर विचारूच नका. एक्सपर्ट लोक तुम्ही शिकवतायत सगळे. बरोबर. तुमचं पण तिथं झालेलं आहे. आता एवढीच परीक्षा आहे का? हो. आता स्टेज 2 मध्ये काय? स्टेज 1 मध्ये सीबीटी दिली. बरोबर. सीबीई दिली. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन झालं की लगेच रिझल्टवर काय होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुम्ही रिझल्ट मग कट ऑफच्या वर राहिला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता काय केलं उमेदवाराला मूळ कागदपत्रासह बोलवला जाईल. बरोबर आहे. वयाचा पुरावा 10वीचं शैक्षणिक प्रमाणपत्र ज्या पद्धतीने तुम्ही अपलोड केलेले त्याच पद्धतीने तिथे घेऊन जायचे आहेत. बरोबर आहे. सब डिपार्टमेंटवर आहे पर्टिक्युलरली हे एसएससी चेक करत नाही. त्या डिपार्टमेंटमध्ये ज्या डिपार्टमेंटचं केलेलं आहे त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला हे भरावं लागतं जावं लागतं. त्यानंतर तिसरा स्किल टेस्ट किंवा मेडिकल एक्झामिनेशन. तुमचं जे मेडिकल एक्झामिनेशन वाली काही असेल पोस्ट म्हणजे त्या टाईप मधली की तुम्हाला पळणं वगैरे काय असेल त्या टाईप मधला असेल फिजिकल असेल मेडिकल असेल तर त्या टाईप मध्ये होईल. अदरवाईज स्किल टेस्ट तुमचं जर स्किल टेस्टसाठी ऍप्लिकेबल असेल तर स्किल टेस्ट होतील या टाईपच्या तुमच्या. बरोबर आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठी काय काय ठेवायचंय तुम्हाला अर्ज करण्याच्या पहिल्यांदा खालील कागदपत्रे आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेली सही. बरोबर. हे सगळं जवळ ठेवायचं आहे. बरोबर. सेपरेटेड ऍप्लिकेशन करावं लागलं प्रत्येक पोस्टसाठी ज्या पोस्टसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी सेपरेटली ऍप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे काय रे बघा तुम्ही एकाच पोस्टसाठी ऍप्लिकेबल आहात का नाही. 382 पैकी तुम्ही जर 40 पोस्टसाठी 15 पोस्टसाठी 10 पोस्टसाठी ऍप्लिकेबल असाल तर 10 पोस्टसाठी वेगवेगळं ऍप्लिकेशन करायचं आहे. ओके. आता फीस किती आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. जर तुम्ही ओपन आणि ओबीसी मेल असाल तर फीस आहे 100 रुपये. बरोबर. फीस आहे 100 रुपये. प्रत्येक पोस्टसाठी 100 रुपये भरत जायचे. आणि याच्या व्यतिरिक्त मेलच्या व्यतिरिक्त फिमेल असाल तर कोणतीही फीस नाही. एससी एसटी कॅन्डिडेट असाल कोणतीही फीस नाही. मेल असो फिमेल असो कुठलीही फीस नाही. नो फीस. कोणाला फिमेल एससी एसटी कॅन्डिडेट कुठलीही फीस नाहीये. फुकटमध्ये फॉर्म भरायचा आहे. बरोबर आहे. मग आता तर भरावंच लागतोय. आता तर भरावंच लागतोय. बघा काय काय कसं असेल एसेन्शियल लिंक काय असेल बघा. आता तुम्हाला एसएससीचा मोबाईल ऍप पण आहे.
गव्हर्नमेंटचं एसएससीचं मोबाईल ऍप पण आहे, त्याच्यावरून पण फॉर्म भरता येईल. अदरवाईज तुम्ही साईटवर जाऊन सुद्धा भरू शकता. तिथं तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागेल. झालेलं नसेल, याच्या आधी कुठली एसएससीची एक्झाम दिली नसेल तर वन टाइम रजिस्ट्रेशन करा. वन टाइम रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड, बरोबर आहे, वन टाइम नंबर येतो, नंबर आणि आयडी आणि पासवर्ड येतो. आयडी म्हणजे नंबर असतो तुमचा आणि पासवर्ड येतो. पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं. त्याच्यानंतर जे दिलेलं आहे अप्लाय ऑन फेज 14 2026 याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पोस्ट रिजन वाईज पोस्ट कोड वाईज तुम्हाला अनेक्स 3 समोर ठेवून त्या पोस्ट भरायच्यात, बरोबर आहे. त्यानुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळं अपलोड करून तुम्हाला ते भरायचं आहे. हे आहे पूर्णला पूर्ण काय याच्याबद्दल. आता हे तुम्हाला गेल्याशिवाय म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्या टाईपमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही भरायला जाणार नाहीत, अडचणी येणार नाहीत, अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला वापस शाश्वत तुमच्या मदतीला आहेच आहे. तुम्ही कुठलीही अडचण आली या गोष्टींमध्ये, बरोबर आहे, तर तुम्ही शाश्वतच्या नंबरवर कॉल करू शकता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शाश्वतचा नंबर काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे, बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. जे जे ऍप्लिकेबल आहेत त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंटने काढलेली. क्लिअर आहे. भेटूया अशाच ऍडमध्ये पुढच्या वेळेस. धन्यवाद.